बिग बॉस मराठी 5चा सीझन संपत आलेला आहे. हा शेवटचा आठवडा आहे. तर या आठवड्यामध्ये नॉमिनेट कोण कोण झालेत, तर हे 4 सदस्य नॉमिनेट झालेले आहे. DP दादा, जान्हवी, अंकिता आणि पॅडी दादा. तर याच्यामध्ये फोकस राऊंड चालू आहे. ज्याच्यावर फोकस फिरून थांबेल तो सेफ होईल. तर सुरुवातीला फोकस फिरून DP दादावर थांबतो, DP दादा सेफ होतात. दुसऱ्यांदा जान्हवीवर थांबतो, दुसऱ्यांदा जान्हवी सेफ होते आणि तिसऱ्या वेळेला राहतात अंकिता आणि पॅडी दादा. तर फोकस फिरून अंकितावर थांबतं आणि अंकिता सेफ होते. तर पॅडी दादा हे घराच्या बाहेर जाणार आहेत. त्यांचं म्हणजे नॉमिनेट झालेले आहेत आणि त्यांची घराच्या बाहेर म्हणजे एक्झिट होणार आहे. तर त्यांनी जाताना सूरजला कॉईन दिलेला आहे, म्हणजे त्यांचा नॉमिनी सूरजला केलेला आहे असं म्हणतात. जेव्हा डॉक्टर साबळे त्यांना विचारतात की कॉईन कोणाला देणार आहात, तेव्हा ते सूरजला नॉमिनी केलं असं सांगतात. माझं जे सर्व आहे ते सूरजचे आहे. आणि जाताना ते अंकिताला भेटतात. अंकिता म्हणते तुम्ही खूप छान खेळलात आणि मी पण धीरानं खेळेन आणि असं सांगते, म्हणजे चांगलं खेळेन बी टीमसाठी. जाताना ते सर्व सदस्यांना भेटतात. वर्षाताईची पाया पडून माफी मागतात. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा म्हणतात. DP दादा, जान्हवी सर्वांना ते म्हणजे असं गळ्याला भेट घेतात आणि जायची तयारी करतात. सूरजला एकदम अशी मिठी मारतात आणि सूरजला टास्कविषयी सांगतात की चांगलं खेळ, इंडिव्हिज्युअल खेळ असं सांगून जातात. आणि कॉईन सूरजला दिल्यामुळं सूरज पण खुश आहे आणि सूरजला ते आपल्या मुलाप्रमाणे समजत होते आणि मुलाप्रमाणे त्यांना शिकवत होते, म्हणजे काय कसं करायचं, कसं बोलायचं, कसं खेळायचं वगैरे सगळं म्हणजे सूरजला शिकवत होते. त्याच्यामुळं सूरजला पॅडी दादाच्या जाण्यानं खूप म्हणजे नुकसान झाल्यासारखं वाटत असणार आहे. कारण की प्रत्येक क्षणी मार्गदर्शन करणारे पॅडी दादा म्हणजे एकदम वडिलांसारखं पाठीशी उभं टाकले होते आणि पूर्ण म्हणजे जे बिग बॉसचं जे सीझन आहे ते त्याच्यासोबतच राहत होते. प्रत्येक वेळेला त्याच्याशी गप्पा मारणं, त्याच्याशी म्हणजे काय चुकतं काय बरोबर आहे सगळं सांगणं आणि मजाक पण करायचे. काय रे तुमच्याच गावात हे सगळं घडतं का असं म्हणू लागले होते. जेव्हा त्याने म्हणजे लग्नाच्या वरातीविषयी सांगत होते तेव्हा म्हणजे त्यांच्या गावाकडच्या गप्पा पण रंगायच्या. सूरज पण पॅडी दादांना सगळं विचारायचं की तुमचे मम्मी पप्पा कसे होते, काय होते. तर त्या दोघांची म्हणजे असं एकदम केमिस्ट्री जमली होती. तर तुम्हाला काय वाटतं?